नमस्कार. महाराष्ट्र सरकारच्या एका नव्या मोठ्या घोषणेबद्दल आज आपण बोलणार आहोत. मार्च 2026च्या बजेटमध्ये एक नवीन योजना समोर आली आहे. नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. चला तर मग पटकन जाणून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे आणि यात काय काय महत्वाचं आहे. हो बरोबर. आत्ता ही घोषणा ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतो की अरे वा, ही नवीन कर्जमुक्ती योजना आहे. आणि मग त्यापाठोपाठ लगेच दुसरे प्रश्न म्हणजे याचा फायदा नक्की कोणाकोणाला होणार, आणि सगळ्यात महत्वाचं आपलं नाव त्या लाभार्थी यादीत आहे का नाही हे कळणार कसं. थांबा थांबा, काळजी करू नका. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की लाभार्थी यादीचं काय, आपलं नाव त्यात कसं तपासायचं. बरं, सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. ही योजना 6 मार्च 2026ला फक्त जाहीर झालीय, म्हणजे फायनल लिस्ट अजून तयार नाहीये. सरकार सध्या काय करतंय तर ते बँकांकडून सगळा डेटा गोळा करतंय, माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे. हे सगळं काम झालं की मगच याद्या प्रसिद्ध होतील, त्यामुळे थोडा धीर धरावा लागेल. आणि हो, इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ही अट अजिबात विसरू नका. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपलं बँक खातं आधारशी लिंक असायलाच हवं. हे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. का? कारण सगळं काही आधार व्हेरिफिकेशनवरच चालणार आहे. म्हणून हे काम जर केलं नसेल तर लगेच करून घ्या. अच्छा, मग जेव्हा याद्या येतील तेव्हा त्या कशा बघायच्या? अहो, पद्धत अगदी सोपी ठेवली आहे. पहिला मार्ग म्हणजे सरळ सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि दुसरा मार्ग म्हणजे आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जायचं, म्हणजे CSC सेंटरमध्ये. तिथे फक्त आधार कार्ड दाखवून आपलं नाव यादीत आहे की नाही हे लगेच कळेल. सोपं आहे ना? चला, आता वळूया योजनेच्या गाभ्याकडे. म्हणजे या योजनेचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? सरकारने लाभार्थ्यांचे मुख्य 2 गट केले आहेत. तर हे 2 गट कोणते आहेत नीट समजून घेऊया. पहिला गट आहे थकीत कर्जदारांचा, म्हणजे ज्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे ते सगळे या गटात येतात. आणि दुसरा गट आहे त्या शेतकऱ्यांचा जे अगदी नियमितपणे वेळेच्या वेळी कर्जाची परतफेड करतात. महत्वाचं म्हणजे या दोन्ही गटांसाठी सरकारने वेगवेगळे फायदे ठेवले आहेत. आता हा आकडा बघा, 2 लाख रुपये. जे शेतकरी पहिल्या गटात आहेत, म्हणजे जे थकबाकीदार आहेत, त्यांच्यासाठी ही खूप मोठी बातमी आहे. त्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. आणि ह्यात फक्त मुद्दल नाही तर व्याजसुद्धा माफ होणार आहे. आता येऊया दुसऱ्या गटाकडे. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्ज फेडतात त्यांचं काय? त्यांच्यासाठीही सरकारने विचार केलाय. त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाची एक प्रकारे शाबासकी म्हणून सरकार 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. हा त्यांच्यासाठी एक सन्मानच आहे, नाही का? ठीक आहे, फायदे तर खूप चांगले आहेत, पण प्रत्येक योजनेला काही नियम आणि अपवाद असतात, नाही का? आता आपण बघूया की ह्या योजनेसाठी कोण कोण पात्र नाही आहे, म्हणजे कोणाला याचा लाभ मिळणार नाही. हे स्पष्टपणे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, ही आहे अपात्र लोकांची यादी. सगळ्यात पहिलं म्हणजे आजी माजी मंत्री, खासदार, आमदार यांना लाभ मिळणार नाही. दुसरं म्हणजे सरकारी नोकरीत असलेले, ज्यांचा पगार 25,000पेक्षा जास्त आहे. हो, पण या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सूट आहे. तिसरं म्हणजे 25,000पेक्षा जास्त पेन्शन घेणारे, यातही माजी सैनिकांना वगळण्यात आलं आहे. आणि शेवटचं म्हणजे जे लोक शेती सोडून इतर मार्गांनी पैसे कमवतात आणि त्यावर इन्कम टॅक्स भरतात, ते सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. चला तर आता आपण जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. आता जाता जाता काही प्रमुख मुद्दे पुन्हा एकदा आठवूया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही योजना फक्त आणि फक्त पीक कर्जासाठी आहे. आणि ते कर्जसुद्धा राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून घेतलेलं असायला हवं. इतर प्रकारची कर्ज यात येणार नाहीत. बरं, आता पुढे काय? याद्या कधी येणार, नवीन अपडेट्स काय आहेत, हे सगळं कुठे कळेल? त्यासाठी एकच विश्वसनीय जागा आहे, शासनाची अधिकृत महा-DBT म्हणजेच महा-DBT वेबसाईट. या वेबसाईटवर लक्ष ठेवा. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न,
की या कर्जमाफीमुळे आणि प्रोत्साहनपर अनुदानामुळे महाराष्ट्राच्या शेतीला खरोखरच बळ मिळेल का, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल का आणि आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर याचा पुढे जाऊन काय परिणाम होईल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?